नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस उद्या आहे। आधीच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। कारण उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांच्या कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी प्रदर्शित केलेली आहे। त्यासाठी जागोजागी होर्डिंग लागलेले आहेत। महाराष्ट्रातल्या पुरोगाम्यांच्यातही दोन गट पडलेले आहेत, एक पवार समर्थक आणि ठाकरे समर्थक। त्याच्याबद्दल मी नंतर व्हिडिओ करीनच, कारण हा विषय त्या पुरोगाम्यांबद्दलचा नाहीये। पण गमतीची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर कुटुंब प्रमुख म्हणून लाडक्या बहिणींची जबाबदारी त्यांना घ्यावी लागणार आहे। आजच टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी आलेली आहे की राज्याच्या वित्त विभागाने या लाडकी बहीण योजनेबद्दल आक्षेप घेतलेले आहेत। तरी देखील कॅबिनेटनी म्हणजे मंत्रिमंडळाने या योजनेला मान्यता दिली। आता वित्त विभागाचे आक्षेप काय होते, तर या योजनेच्या अंतर्गत महिलांना मदत दिली जाणार आहे, चांगली गोष्ट आहे। पण पूर्वीच्या काळीही सरकारने अनेक योजना महिलांसाठी घोषित केलेल्या आहेत। याच्यामध्ये खास करून 1 ते 18 वयोगटातल्या मुलींसाठी त्या जेव्हा 18 वर्षाच्या होतील तेव्हा त्यांना 1 लाखाहून जास्त रुपये सरकार देणार आहे। याच्याशिवाय ग्रामविकास असेल, महिला आणि बालकल्याण असेल, आदिवासी विकास असेल, अशा अन्य वेगवेगळ्या विभागांतर्फे ज्या काही कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्यातलाही एक मोठा हिस्सा महिलांवर खर्च होतो। म्हणजे थोडक्यात सांगायची गोष्ट, जर महिलांना या वेगवेगळ्या विभागातून जर सवलती मिळत असतील, साधं एसटीचं उदाहरण घ्या, एसटीमध्ये महिलांना 50% सवलतीच्या दरात प्रवास आहे आणि त्यामुळे जर त्यांना अशा योजनांचा फायदा मिळत असेल तर एवढ्या खर्चाची लाडकी बहीण योजना राबवता येऊ शकेल का? दुसरा मुद्दा तो त्याच्यात स्पष्टपणे आलेला नाहीये, पण तो मुद्दा महत्त्वाचा आहे। कारण राज्याच्या डोक्यावरचं कर्ज 7,80,000 कोटीच्या घरात गेलेलं आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत वर्षाला फक्त 46,000 कोटी रुपये लागणार आहेत। आता लक्षात घ्या, एरवी तुम्ही जे बजेट बघता, महाराष्ट्राची गेली 3-4 वर्षाची बजेट तुम्ही बघा, वेगवेगळ्या खात्यांसाठी किंवा वेगवेगळ्या विभागांसाठी केली गेलेली तरतूद, कोणासाठी 7,000 कोटी, कोणासाठी अगदी जलसंधारण वगैरे पण 10-12,000 कोटी रुपये, कशासाठी 4,000 कोटी, कशासाठी 5,000 कोटी, एक शिक्षण वगळता। आणि त्या शिक्षणातही शिक्षकांचे पगार सगळ्यात जास्त असतात। पण ते वगळता बाकीच्या खात्यांसाठी अर्थसंकल्पातली तरतूद अशी 8,000 कोटी, 10,000 कोटी त्याच्यावरती नसते। असं असताना 46,000 कोटी रुपये फक्त महिलांना द्यायचे, त्याच्याबद्दलचंही एक चिंता आहे की राज्याच्या डोक्यावरचं कर्ज काय होणार। आणि दुसरी त्याच्यामध्ये एक आणखीन चिंता व्यक्त केली की त्याच्यामध्ये तुम्ही जे 0.5% पैसा धरलाय, 0.5% म्हणजे हे जे सगळ्या लाडक्या बहिणींची नोंदणी करायची, म्हणलं ना मी, सरकार नोंदणी करण्यासाठी, प्रत्येक फॉर्म भरण्यासाठी संबंधित एजन्सीला पैसे देतंय की तुम्ही फॉर्म भरून घेतलात एका महिलेकडनं तर तुम्हाला फॉर्म भरण्याचे काही 50 रुपये का काहीतरी फॉर्म भरण्याचे पैसे देत आहेत। आणि मग त्या सगळ्या फॉर्म्सचं संकलन करणं, त्याचं छाननी करणं, त्यांचे बँक अकाउंट घेणं, ते पैसे ट्रान्सफर करणं। पण या सगळ्या प्रशासकीय गोष्टींसाठी 0.5% खर्च म्हणजे जवळजवळ तो 2,500 कोटी रुपये होतो। आणि त्यामुळे हा खर्च त्यातला 2,500 कोटी रुपये हा थोडा जास्तच वाटतोय। 2,500 नाही, 2,223 कोटी रुपये खर्च हा थोडा अंमल जास्तच वाटतोय, असा आक्षेप वित्त विभागाचा आहे।
आता वित्त विभागाच्या आक्षेपाला न जुमानता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने लाडक्या बहिणींसाठी योजना घोषित केलेली आहे. आता ऑगस्टमध्ये जे रक्षाबंधनाला हे पैसे दिले जाणार आहेत, 3,000 रुपये दिले जाणार आहेत. आता हा 46,000 कोटीचा आकडा आला कुठून? तर म्हणून म्हटलं 46,000 कोटी रुपयांना तुम्ही एका महिलेला महिन्याला 1,500 असे वर्षाला 18,000 रुपये, 15 गुणिले 12 18,000, 18,000 रुपयांनी भागलं तर साधारणतः तुम्हाला, आणि त्याच्यातनं जो काही प्रशासकीय खर्च आहे तो कमी जास्त केला तर साधारणतः 2.5 कोटी एवढा आकडा मिळतो. म्हणजे सुमारे 2.5 कोटी महिलांना याचा फायदा होईल असं म्हटलं जात आहे. आता राज्यातल्या 2.5 कोटी महिलांना दर महिना 1,500 रुपये द्यायचे, हे राज्याला शक्य होणार आहे का? याच्याबद्दल चर्चा उपस्थित होणं स्वाभाविक आहे. ही रेवडी वाटप आहे का? याच्याबद्दल चर्चा उपस्थित होणं स्वाभाविक आहे. पण एकनाथ शिंदेंसाठी आता फक्त मुख्यमंत्री पदाचे, म्हणजे या टर्मचे, पुढच्या वेळेला काय होईल माहिती नाही, जे युती जिंकेल का, जिंकली तर मुख्यमंत्री कोण होईल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याकडे नाही आहेत. पण त्यांच्याकडे आता फक्त ऑगस्ट सप्टेंबर हे 2 महिने आणि कदाचित ऑक्टोबरचा 3रा महिना, म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जास्तीत जास्त 3 हप्ते त्यांना द्यावे लागतील. त्याच्या पुढच्या 9 हप्त्यांची जबाबदारी कोणाची असेल तर ती पुढच्या मुख्यमंत्र्यांची असेल. आणि पुढचे मुख्यमंत्री जर कुटुंब प्रमुख म्हणून नावाजलेले उद्धव ठाकरे असतील तर त्यांच्यासाठी हे पैसे आणायचे कुठून, या प्रश्नाचं उत्तर उद्धव ठाकरेंना शोधावं लागणार आहे. आता यामध्ये केंद्राकडे बोट दाखवण्याची काही सोय उरलेली नाहीये. कारण कोविडच्या काळात कसं होतं, तो GSTचा मुद्दा बनवला की आमची महाराष्ट्राची 38,000 कोटी रुपये राहिले ते आम्हाला पहिले परत द्या, असं बोलण्याची सोय होती. ती सोय आता उरलेली नाही, कारण कोविडचा काळ संपलेला आहे. आता GSTची व्यवस्था लागलेली आहे, रेकॉर्ड उत्पन्न त्याच्यातनं सरकारला मिळतंय. पुन्हा मध्य प्रदेशमध्ये ही योजना चालू आहे, 15 महिने झाले. म्हणजे मध्य प्रदेश सारखं गरीब राज्य जर 15 महिने ही योजना यशस्वीपणे राबवत असेल तर श्रीमंत महाराष्ट्रालाही राबवणं का अवघड आहे, हा प्रश्न कोणी उपस्थित करेल. आता गंमत बघा, पुढच्या मुख्यमंत्र्यांच्या जो कोणी असेल, म्हणजे उद्धव ठाकरेच असतील असं नाही, कदाचित सुप्रिया सुळे असतील, कदाचित नाना पटोले असतील, कदाचित एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस, जे कोणी असतील ते. पण पुढच्या मुख्यमंत्र्यांना एक मोठं काम करावं लागणार आहे, कटू निर्णय घ्यावा लागणार आहे. तो म्हणजे या लाडक्या बहिणींना कात्री लावायचा. ही कात्री का लावावी लागते याचं उत्तरही या गणितात आहे. आता बघा मित्रांनो, मध्य प्रदेशची लोकसंख्या साधारणतः 9 कोटी आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या 12.5-13 कोटी असेल. या 12.5-13 कोटीतले किमान 1.5 कोटी तरी लोक असे असतील की जे महाराष्ट्रात ज्यांचं डोमिसाईल नाहीये, म्हणजे ते 15 वर्षापूर्वी, म्हणजे त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही, कारण ते महाराष्ट्राचे स्थानिक नागरिक नाही आहेत. आणि त्यामुळे साधारणतः मध्य प्रदेशच्या दीडपटीहून कमी लोकसंख्या. दुसरा मुद्दा जे लक्षात येतं, म्हणून म्हणलं मध्य प्रदेशचं दरडोई उत्पन्न आहे 1,40,000. 1,40,000. महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अख्ख्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे. आणि महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न 2.5 लाखाच्या, अर्थात त्याच्यामध्ये अंबानी पण आले आणि टाटा पण आले आणि मेळघाटात राहणारे, गडचिरोलीत राहणारे, नंदुरबारमध्ये राहणारे, लातूरमध्ये राहणारे गरीब लोकही आले. आणि त्याच्यामुळे ही वस्तुस्थिती आहे की अगदी 1.5 लाखापेक्षा कमी कौटुंबिक उत्पन्न असलेल्यांची संख्या महाराष्ट्रात आहे. पण तरी ती किती असावी, म्हणून म्हटलं की जर 2.5 कोटी महिला जर याला पात्र असतील लाडकी बहीण योजनेला, म्हणजे एका कुटुंबात 2 महिला, बरं साधं गणित, मी काही तुम्हाला काही फार रॉकेट सायन्स नाही शिकवते,
एका कुटुंबात 2 महिला म्हणजे 2.5 कोटी महिला पात्र असतील. काही कुटुंबात एकच महिला असेल, कारण दोन्ही मुलंच असतील किंवा मूलच नसेल किंवा मुलगी कमावती असेल, लग्न झालेली असेल. पण याचा अर्थ 5 जणांचं कुटुंब आणि 2.5 कोटी महिला पात्र असतील तर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांची किंवा लोकसंख्या साधारणतः तुम्ही करायला गेलं तर 12.5-13 कोटीपैकी 7.5-8 कोटी लोकसंख्या अशी आहे की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. हे अविश्वसनीय आहे, न पटण्यासारखं आहे. मुंबईत तर कोणतंही कुटुंब, अगदी जे रस्त्यावर राहतात किंवा अगदीच जे नदी किनारी, नाल्या किनारी वगैरे असे जे रेल्वे स्टेशनवर राहतात, असं वगळता म्हणजे मुंबईत समजा कोणीतरी रिक्षा चालवणारा असेल किंवा घरची स्त्री धुणी भांड्याचं काम करत असेल तरीही उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती जाऊ शकतं. अर्थात सरकारी दस्तावेजात ते जात नाही, कारण उत्पन्न मोजायची, जसं पूजा खेडकरही नॉन क्रिमी लेअरमध्ये नोंदणी करू शकते, कारण 40 कोटी वडिलांची संपत्ती आहे, आई तिकडे घोडा दाखवत फिरतेय, हे कळायला सरकारकडे मार्ग नाही. सरकारने ठरवलं तर सरकारला सगळं कळू शकतं, पण सरकारला ते कळून घ्यायचं नाहीये, कारण ते कळवायला गेलं तर अडचणी होऊ शकतात. आणि त्यामुळे जर मध्य प्रदेशमध्ये, आणि हा आकडा मध्य प्रदेश सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं मिळालेला आहे आणि वर्तमानपत्रातही आहे, जर मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना, लाडली बहिणा योजनेच्या अंतर्गत 1,29,00,000 महिलांना फायदा मिळत असेल, मध्य प्रदेशचं दरडोई उत्पन्न महाराष्ट्राच्या अर्ध आहे किंवा 40% कमी, अर्ध नाही म्हणणार मी अगदी. पण तर जर तिथे 1,29,00,000 महिला असतील तर एवढ्या श्रीमंत महाराष्ट्रात 2.5 कोटी महिला कशा? कारण 2.5 कोटी हा न छाननी करता केलेला वरचा आकडा आहे. एरवी ह्या आकड्यामध्ये जर काही 5-50 रुपये द्यायचे असते तर 2.5 कोटी महिलांना 5-50 रुपये दिले असते तर फरक पडत नाही. पण जेव्हा 46,000 कोटी रुपयांचा प्रश्न येतो तेव्हा या गोष्टीची छाननी केली तर मला खात्री आहे की महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा आकडा 2.5 कोटीवरनं 1.25 कोटीच्या आसपास आल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. पण बहिणीची हक्काची जी 1,500 रुपयांची भेट आहे ती कोणता लाडका भाऊ तोडणार किंवा कोणता कुटुंब प्रमुख तोडणार? म्हणून म्हटलं, जो कोणी महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री असेल त्याला हे अवघड काम करावं लागेल. जर ते नाही केलं, ठीक आहे, त्यांनी म्हटलं माझं काय जातंय, देऊन टाका लोकांना पैसे, होऊ द्या खर्च, तसं होऊ शकेल. तसं झालं तर मग आपले जे मित्र आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी, म्हणजे राष्ट्रवादी तुतारी गट आणि काँग्रेस, यांची जी आवडती खाती आहेत, ग्रामविकास, जलसंधारण, महिला बाल कल्याण, आदिवासी कल्याण, अमुक कल्याण, तमुक कल्याण, या खात्यांचा निधी गोठवावा लागेल. म्हणजे सगळे पैसे थेट महिलांच्या खात्यात जातील, अन्य खात्यांचा निधी वळवावा लागेल, योजना बंद कराव्या लागतील. त्या योजना बंद केल्यावर बहिणींचं जसं कल्याण होणार नाही तसं अनेकांचं कल्याण, ज्या कल्याणासाठी लोक सरकारमध्ये जायची पराकाष्ठा करतात, ते कल्याण होणार नाही. आणि त्यामुळे त्याच्यातनं ज्या कुरबुरी सुरू होतील, मोठ्या होतील, त्याचं नियोजन मुख्यमंत्री म्हणून जो कोणी व्यक्ती महाराष्ट्रात बसेल त्याला कुटुंब प्रमुख, म्हणजे राज्याचा कुटुंब प्रमुख आणि मंत्रिमंडळाचा कुटुंब प्रमुख म्हणून घ्यायची आहे. आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेबाबत जो काही आक्षेप वित्त विभागाने नोंदवला आहे तो योग्यच आहे, पण त्याच्यातनं माध्यमांनी असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे की लाडकी बहिणीमुळे अजितदादा विरुद्ध एकनाथ शिंदे असं एक काहीतरी शीतयुद्ध पुढे येतंय की काय. त्या शीतयुद्धाचं असेल नसेल कल्पना नाही, पण वित्त विभागाचा आक्षेप तेव्हा पुढे येईल खऱ्या अर्थाने जेव्हा पहिले 2-3 हफ्ते 2.5 कोटी महिलांच्या खात्यात जातील. म्हणजे 2.5 कोटी तर महिला सहज फॉर्म भरतील, त्यातल्या बऱ्याचशा पात्र होतील, कारण पांढरं म्हणजे ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे, पिवळं रेशन कार्ड आहे, ज्या अटी आहेत त्याच्यात त्या बसतील. आणि मग निवडणुकीनंतर त्या अर्जांची छाननी करणं भाग पडेल.
आणि मग त्या लाडक्या बहिणींच्या नशिबी शिवथाळी येईल. शिवथाळी म्हणजे घोषणा मोठी, थाळी छोटी. म्हणजे कोणाला मिळते कळतच नाही थाळी. नुसती जाहिरात शिवथाळी मिळाली. आणि त्यामुळे या लाडक्या बहिणीचं भवितव्य पुढच्या कुटुंब प्रमुखांवर असणार आहे आणि उद्धव ठाकरेंनी हे कुटुंब प्रमुख पद स्वीकारावं अशी इच्छा त्यांच्या समर्थकांना असेल तर पुढचं मुख्यमंत्रीपद हे गेल्या मुख्यमंत्रीपदा इतकं सोपं असणार नाहीये, हे लक्षात घेण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.